नमस्कार मित्रांनो, शुभ विवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता आत्याला म्हणत असते की आत्या, खरंच तुमची एनर्जी आहे ना उत्तम आहे आणि वाखाणण्याजोगी आहे. तुम्ही 2 दिवस इतकी धावपळ केलेली असतानाही आज पुन्हा तुम्ही तयारीला लागलात. मला वाटलं की तुम्ही थोडा तरी आराम कराल, पण नाहीच. तुम्ही आज अन्नपूर्णेची मूर्ती पॉलिश करून आणलीत आणि मंगळागौरीच्या तयारीला देखील लागलात. खरंच खूप छान आहे. तुमच्यात खूप एनर्जी आहे. कारण मी जिथे जिथे जात होते तिथे तिथे तुम्ही तर मला दिसतच होतात. परंतु तरीही तुम्ही अजिबात थकल्या नाहीत आणि आराम करण्याचं नावही काढलं नाही. तेव्हा मग आता ती म्हणते की अगं छे गं, मी कसली थकायला. तेव्हा ती म्हणते की नाही आत्या, मी तुम्हाला जिथे भेटले तिथे तर तुम्ही होतातच ना. मग जिथे जिथे भेटले तिथे तुम्ही होतात. तुम्हालाही आराम करावासं वाटलंच असेल ना, पण तुम्ही अजिबात केला नाहीत. तुम्ही चालूच ठेवलं आहे तुमचं काम. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की अगं माझी कसली धावपळ आली आहे. मी मेली जिथे जिथे जायचे तिथे तिथे तू असायचीच आणि तू पहिलेच काम करून ठेवलेलं असायचं आणि आकाशला सोडावं असंच मला वाटत होतं ना. त्याच वेळेला मग आता भूमीला ती म्हणते की बरं चल, मला खूप कामं आहेत, पुढे निघते मी. तेव्हा भूमी म्हणते की 1 मिनिट आत्या, मी जरा बोलते आहे. मला जरा सांगा की पण हा योगायोग कसा असू शकतो. जेव्हा मी तांडेलच्या वस्तीत गेले तिथेही तुम्ही मला दिसलात. नंतर आपण त्या CCTV रूमच्या इथे पण भेटलो, तिथेही तुम्ही मला दिसलात. नंतर मग मी संजयला भेटायला अलिबागच्या त्या गावात गेले, तिथेही तुम्ही असल्याचा मला भास झाला. तेव्हा रागिणी म्हणते की अगं छे छे, मी अलिबागच्या बाहेर कुठे लांब गेली नाही आणि मग तुला मी कशी दिसेन, मी नसेनच तिथे. तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे ते जाऊ द्या, पण बाकीच्या दोनही ठिकाणी तुम्ही मला त्याच वेळी व्यवस्थित दिसणं हा काही योगायोग असू शकतो का. नाही म्हणजे तुम्ही त्यावेळेला दोन्ही वेळेला तिथे कशा काय हो, असा प्रश्न भूमी विचारते. तेव्हा रागिनी म्हणते की अगं बाळा, जशी तू आकाशला सोडण्याची धावपळ करत होतीस ना, तसंच माझंही चालू होतं. म्हणून मलाही तिथेच आकाशला सोडवावंसं वाटत होतं, म्हणून तुला मी प्रत्येक वेळेला दिसली असेन, बाकी काहीही नाही. आणि मग तू माझं काम सोपं केलंस, कारण तूच आकाशला सोडवून आणलंस. तेव्हा भूमी म्हणते की हो आत्या, हेही अगदी बरोबर आहे. आणि तिथून रागिनी निघून जाते आणि भूमी विचार करत उभी असते. त्यानंतर आता पौर्णिमा ही रूमच्या बाहेर फेरी मारत असताना रागिनी येते आणि म्हणते की काय झालंय. तेव्हा ती म्हणते की अहो आई, आहात तरी कुठे तुम्ही. तुमच्या खोलीच्या बाहेर 4-4 वेळा फेऱ्या मारल्यात मी, काहीतरी बोलायचं होतं. तेव्हा रागिनी म्हणते की हो बोल बोल, काय झालं. उगीचच नमनाला घडाभर तेल नको. बोल काय झालं ते पटकन बोलून मोकळे हो. उगीचच प्रस्तावना नको, मुद्द्यावर ये. तेव्हा मग ती म्हणते की आई, अहो मला हे सांगायचं होतं की भूमीला तांडेलच्या घरी भानुशाली गेला होता हे समजले. हे ऐकल्यावर तिला धक्काच बसतो. ती म्हणते की काय काय बोलतेस काय तू. ती म्हणते की हो आई, अहो भूमीला हे पण समजलंय की त्या भानुशालीनेच तांडेलची केस घेतली होती. त्यावेळेला आता लगेच ती म्हणते की या भूमीपर्यंत सगळ्या खबऱ्या पोचतात कशा ना काय माहिती, हिचे कॉन्टॅक्ट्स कसे एवढे तयार होतात ते काय माहिती. पण आता हे सगळं आपल्यासाठी खूप रिस्की असेल. आता भूमी जर याच वेगाने केसचा शोध घेत राहिली तर. तेव्हा मग रागिनी म्हणते की तिला माझ्यावरही संशय आला होता. नाही म्हणजे ती ज्या इशाराने, ज्या तिरकसपणे माझ्याशी बोलत होती ना, ती माझा संशय घेत होती असंच मला वाटतंय. याचा अर्थ असाच, जर भूमीने हे सगळे संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला तर भानुशाली तांडेलपर्यंत आणि मी तिथे त्या वस्तीत तिला सापडणं याचा विचार तिने करायला सुरुवात केला तर. नाही, मला काहीतरी केले पाहिजे. रागिनीचा फोन बंद होतो म्हणून ती चार्जिंगला लावण्यास येते. तेवढ्यातच तिथे बॅटरीच्या इथे स्पार्क होतो आणि ती म्हणते की हे काय झालं, अचानक आज बॅटरीचा स्पार्क कसा काय झाला. त्याच वेळेला रागिनी घाबरलेली असताना तिथे भूमी येते आणि म्हणते की आत्या काय झालं. एवढ्याशा स्पार्कने तुम्ही घाबरलात, पण विचार करा ना, तुम्ही आमच्याबरोबर जे काही वागलात ते किती भयंकर होतं. तुम्ही साध्या स्पार्कला घाबरलात, पण तुम्ही तर आमच्यासोबत ब्लास्ट घडवून आणलाय, ब्लास्ट. मग त्याच्या बाबतीत तुम्हाला काहीच वाटत नाही का. असं म्हटल्यावर आता रागिनीला मोठा धक्का बसतो. रागिनीला कळतं की बहुतेक भूमीची मेमरी परत आली आहे की नाही, कारण ती धक्क्यानेच तिच्याकडे बघत राहिलेली असते. नंतर आता भूमी म्हणते की आत्या, आठवा तुम्हाला काय आठवतंय का ते. मग आता आत्याला आठवतं की भूमीला बोटवर बांधून तिने ब्लास्ट घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तिने सांगितलेलं असतं की गुड बाय भूमी, आता ही ब्लास्ट बोट होणार आणि तुला मग कायमचं देवाघरी जावं लागणार. आता भूमी म्हणते की काय आठवलं का काही तुम्हाला. तेव्हा आता रागिनीला घाम सुटतो आणि ती म्हणतो की काय काय बोलतेस काय तू हे. आणि त्यानंतर मग दुसऱ्या क्षणाला भूमी म्हणते की आत्या आत्या काय झालं, तुम्ही अशा का बघताय माझ्याकडे. तेव्हा आता भूमीला ती म्हणते की तू हे काय बोलत होतीस. तेव्हा भूमी म्हणते की मी कुठे काय बोलत होते. तेव्हा आत्या म्हणते की अगं तू या स्पार्कबद्दल बोलत होतीस ना आणि ब्लास्टबद्दल. तेव्हा भूमी म्हणते की अहो ब्लास्टबद्दल मी कुठे काय बोलले, मी तर स्पार्कबद्दल बोलत होते. हा स्पार्क अचानक कसा काय झाला. तेव्हा ती म्हणते की बघ ना गं, काहीच समजलं नाही.
मलाही खरंच खूप भीती वाटली अचानक. तेव्हा भूमी तिचा हात बघते आणि म्हणते की बघूया इथे, मी तर तुमच्यासाठी दूध घेऊन आले होते, पण तुम्ही मला हे काहीतरी वेगळंच सांगताय. थांबा बघू, तुमचा हात बघू, तुमच्या हाताला काही लागलं वगैरे तर नाही ना? तेव्हा रागिनी म्हणते की नाही गं, मला लागलं नाही, पण तू दुसरंच काहीतरी बोलत होतीस. तेव्हा भूमी म्हणते की नाही नाही, मी काहीच बोलले नाही आणि मला खरंच काही मी बोलले ते कळतही नाही आहे की मी काय बोलून गेले ते. प्लीज, तुम्हाला हाताला काही लागलं नसेल तर आपण काहीतरी मलमपट्टी करूया. तेव्हा रागिनी म्हणते की नाही, मला काहीच लागलेलं नाही. आणि भूमी, तू खरंच काही बोलली नाहीस का? तेव्हा भूमी म्हणते की छ्या आत्या, मी कुठे काय बोलली आहे? आता रागिनी मात्र गडबडते, तिला कळून चुकतं की हे भूमीचं नेमकं काहीतरी वेगळं चालू आहे. एका क्षणातच तिला आठवतं तर दुसऱ्या क्षणातच ती विसरू लागली आहे. मग आता आत्याला ती म्हणते की बरं ठीक आहे आत्या, मी इथे दूध ठेवते आणि मी ना इलेक्ट्रिशियनला बोलवते. इथे नेमकं काय झालं आहे ते बघायला हवं ना, म्हणूनच तुम्ही जरा स्वतःची काळजी घेत जा आणि हे दूध तेवढं पिऊन घ्या. मला पुढची मंगळागौरीची तयारी आहे ती करते. असं म्हणून आता भूमी तिथून निघून जात असते आणि आत्याही तिच्याकडे बघून हसते. आणि तेवढ्यातच पौर्णिमा येते. पौर्णिमा आल्याबरोबर भूमी म्हणते की हे बघ, उगीचच घरभर नुसतं हिंडारू बसू नको, मंगळागौरीची तयारी आहे ती, चल, उगाचच मुरडत राहू नको. मग पौर्णिमा तिला हो हो बोलते आणि रागिनीकडे येते आणि म्हणते की आई, काय झालं, तुम्ही कशाला घाबरल्यात इतका? तेव्हा ती म्हणते की अगं, मला कळत नाही आहे की नेमकं या भूमीचं काय होतं आहे काय. एका क्षणाला तिला काहीतरी आठवतं तर दुसऱ्या क्षणाला ती काहीतरी विसरून जाते, असं झालं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई, काय झालं, ती तुम्हाला काही बोलली काय, तिला काही असं आठवलं असं? तेव्हा ती म्हणते की नाही, असं बोलली नाही, पण ती मगाशी पटकन येऊन ब्लास्ट असं बोलून गेली. पण दुसऱ्या क्षणाला ते तिलाच कळलं नाही की ती काय बोलली ते. नाही नाही, हे खूपच रिस्की असू शकतं आपल्यासाठी. आता फक्त आपण दोघी होतो म्हणून ठीक आहे, पण जर घरातलं दुसरं कोणी नंतर असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही करून या भूमीला या मेमरी येण्यापासून काहीतरी लांब केलं पाहिजे. अशी काहीतरी गोष्ट केली पाहिजे जेणेकरून भूमीच्या मनातून हा मुद्दा कायमचा खोडून निघेल. असं काहीतरी तिच्या मनावर दुसरा आघात दिला पाहिजे. मग आता रागिनी म्हणते की नाही नाही, खरंच हे करण्याची आत्ताच वेळ आहे. जर भूमीला एकामागोमाग एक आठवू लागलं तर खूप मोठा वांदा होईल. आणि आता मला हेच दिसून येतं आहे की भूमीला हे सगळं तुकड्या तुकड्यांमध्ये आठवतं आहे आणि जर पूर्णपणे आठवलं तर मग आपण खपलोच म्हणून समजायचे. रागिनी म्हणते की आई, अहो मग आता आपण काय करायचं काय, हे कसं काय थांबवायचं? आणि भूमी जर हे जाऊन दुसऱ्या कोणाला बाहेर बोलली तर मग काय करणार आपण? तेव्हा रागिनी म्हणते की हो हो, त्या बाबतीतच विचार करते मी, जरा तू थांब. आणि मग रागिनीच्या डोक्यात एक विचार येतो. रागिनीची ट्यूब पेटते आणि ती तिच्या कपाटाकडे जाते. पौर्णिमा म्हणते की आई, काय करताय? आणि ती कपाट उघडते आणि कपाटामधले काही पेपर्स आणि फाईल्स ती शोधू लागते. तेव्हा पौर्णिमाला मात्र धीर होत नसतो, काय काय असं ती विचारतच असते. मात्र रागिनी तिच्याकडे इग्नोर करत तिचं काम करायला सुरुवात करते आणि म्हणते की जरा थांब, मी तुला काय ते सांगते, जरा मला धीर दे. असं म्हणून ती आता तिचं सगळ्या कपाटामधल्या फाईल्स शोधू लागते आणि काही पेपर्स चाळवू लागते. त्या पौर्णिमा म्हणते की ह्यांचं नेमकं काय चाललं आहे काय, या बाईचं ना काय चालतं काहीच कळत नाही, असं मनातल्या मनातच ती बोलत असते. आणि त्यानंतर मग आता रागिनी म्हणते की हो, सापडले हे पेपर्स. तेव्हा ती म्हणते की कसले पेपर्स आहेत हे? रागिनी म्हणते की ते सगळे मी तुला नंतर एक्सप्लेन करते, आता जे काही मी तुला सांगते ते ऐकून घे. हे पेपर्स घे आणि अशा ठिकाणी ठेव जिथे भूमीची नजर याच्यावर पडेल. आणि ह्या पेपर्सवर नजर पडली एकदा की सगळा भूमीच्या मेमरीचा खेळ संपला. तेव्हा पौर्णिमा म्हणते की काय झालं? तेव्हा ती म्हणते की हे आहेत पेपर्स, ते म्हणजे अपघाताचे, तुला ते मी नंतर सांगते. आता मानसी ही कणकेचे दिवे करत असते आणि भूमी म्हणते की वा, किती सुंदर केली आहेस गं तू दिवे. तेव्हा ती म्हणते की अगं तू एकटी किती करशील, जा तू तयारी कर, तुला तयारीही करायची असेल ना. तेव्हा मानसी म्हणते की अगं हो, मग हे कोण करणार आपल्याशिवाय, आपल्यालाच केलं पाहिजे ना. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, माझी ही तयारी बाकीच आहे आणि मला नैवेद्याच्या 5 पुरणपोळ्या करायच्या आहेत, त्याच्यामुळे मी त्या करेन आणि त्याच्यानंतरच तयारीला जाईन. जा, तोपर्यंत तू तुझं तरी आवरून घे. आणि मानसी म्हणते की हो हो चालेल, चल आपण दोघेही मिळून आवरून घेऊया पटापट. असं म्हणून आता मानसीला ती म्हणते की बरं ऐकलंस का, बाकीची सगळी बाहेर तयारी नीट केलेली आहे, फक्त बाहेर व्यवस्थित लक्ष दे आणि हो, पौर्णिमाला काय ते नीट सांग. आणि नंतर ती म्हणते की बरं हे बघ, सगळ्या गोष्टी कवर झाल्या की मग मी तुला सांगते, मी आता माझा नैवेद्य करून घेते. असं म्हणून आता भूमी ही कणकेची दिव्यांचं ताट बाजूला ठेवते आणि इथे फ्लॅशबॅकमध्ये पौर्णिमाला आठवतं की रागिनीने तिला तो पेपर दिलेला असतो. भूमी मात्र तिथे सगळं शोधत असते आणि ती म्हणते की माझी कणक कुठे राहिली, आणि तिच्या डोक्यामध्ये हा ब्लास्टचाच विचार सुरू असतो. ती म्हणते की मी आत्याच्या रूममध्ये स्पार्क झालं तर तिथे ब्लास्ट असं का बोलली असेल, मला ना खरंच काही कळत नाही आहे. जाऊ दे भूमी, आता तू याचा विचार करू नकोस, आता महत्त्वाचा आहे तो नैवेद्य. आता काही वेळातच पूजा सुरू होईल, मला नैवेद्य तयार करून ठेवला पाहिजे. असं म्हणून आता भूमी कणकेचं विझवलेलं ताट बघायला लागते आणि म्हणते की कुठे ठेवलं आहे मी ते ताट, मला सापडत का नाही आहे.
तर पौर्णिमा तिथे बघत असते आणि म्हणते की हे बघ ताट त्या दिशेने ठेवले आहे. मग भूमीची त्या ताटात नजर जाते आणि त्याच ताटात आता पौर्णिमा म्हणते की लवकर बघ, तिथेच तुझा धमाका होणार आणि एकदाची कोसळून पड म्हणजे आमचं काम मोकळं झालं. तर इथे रागिनीने पौर्णिमाला सांगितलेलं असतं की हा जो पेपर आहे ना तो खूपच मोठा पेपर आहे. तेव्हा अभिजित म्हणतो की अगं आई, कसला पेपर आहे ते तरी सांग. तेव्हा रागिनी म्हणते की भूमीच्या मेमरी संपण्याचा पेपर आहे ह्या पेपरमध्ये FIR आहे आणि या FIRमध्ये असं नमूद केलेलं आहे की आकाश महाजन यांनीच माधव देसाई यांचा अपघात घडवून आणलेला आहे. तेव्हा लगेच अभिजित म्हणतो की हो हे तर मला माहीतच आहे. तेव्हा ती म्हणते की हो, पुढची गोष्ट काही सांगू नको, मी जेवढं सांगितलं आहे तेवढंच ऐक. मग आता रागिनीला ती म्हणते की आता फक्त एकच काम करायचं, हे FIR आहे ना, हे FIR तुला भूमीच्या समोर आणायचे आहे, कोणीही बघायच्या आत. आणि हो, पहिली गोष्ट म्हणजे ही FIR काय मला उपयोगाची नव्हती असं मला वाटत होतं, पण ती मी अशी जपून ठेवली होती, कारण कुठल्याही गोष्टी, कुठली कागदपत्र रागिनी अशीच कुठेही वाया घालवत नाही, ती कुठेतरी उपयोग नक्कीच करते. म्हणूनच या FIRचा उपयोग आता आपल्याला भूमीला दाखवण्यासाठी होणार की आकाशनेच तिच्या बाबांचा अपघात घडवून आणला होता. आणि हे ऐकल्यानंतर मात्र पुन्हा ती कोसळून पडणार. आणि या FIRमध्ये पोलिसांकडनं मी घेतली ही केस तर मी अशीच रफादफा करून टाकली होती, पण आता त्याच्यामध्येच आपल्या आकाशची मेमरी गेली आणि आकाशचे आईबाबा देखील गेले होते. त्याच अपघात इतका मोठा होता की तुम्हाला माहिती आहे पुढे काय घडलं असेल ते. आता या पेपरचा उपयोग आपण करायचा तो म्हणजे भूमीसाठी आणि भूमीची मेमरी ही कायमची खोडून टाकण्यासाठी आपल्याला हे करावेच लागेल असं रागिनी म्हणत असते. त्यानंतर मग आता ती ते पेपर्स आता पौर्णिमाकडे देते आणि म्हणते की आता ही तुझी जबाबदारी, हे पेपर भूमीच्या समोर कसे आणायचे आणि तेही कोणालाही न दिसता याची पूर्ण खबरदारी तुला घ्यावी लागेल. रागिनी तिला म्हणते की आता तुला प्लॅन समजला आहे तर चल मग तयारीला लाग. असं म्हणून पौर्णिमा ही किचनमध्ये येते, जागोजागी लपवायला बघते आणि म्हणते की नको, पण चहाचा ट्रे रघु घेऊ शकतो किंवा आकाश भाऊजींच्या नजरेला पडू शकतो, त्यापेक्षा मी एक काम करते, मी ना या कणकेच्या पिठाच्या इथेच ठेवते हा कागद, म्हणजे कसं आहे ना भूमीताई जेव्हा पुरणपोळ्या करायला येईल तेव्हा तिला तो कागद दिसेल. तितक्यातच आता भूमीला दिसतं की समोरच्या बाजूच्या ओट्यावर ती परात ठेवलेली असते. ती म्हणते की हे ताट इथे कसं आलं, आणि तिच्या हातातून आता ताट घेऊन जात असताना समोर पाल असते आणि ते ताट तिच्या हातून खाली पडतं आणि सगळं पीठ खाली पडतं. त्याच वेळेला भूमी घाबरते. आकाश येतो आणि भूमीला धरून म्हणतो की अगं भूमी, काय झालं, तू का घाबरली आहेस. ती म्हणते की आकाश, तिथे मागे बघ ना पाल. तेव्हा आकाशच्या मिठीत ती असते. आकाश म्हणतो की काय पाल आहे आणि पालीला इतकी तू काय घाबरतेस, अगं तू इतकी डेअरिंगबाज आहेस आणि पालीला घाबरतेस. तेव्हा ती म्हणते की अरे आकाश, डेअरिंग आणि पालीचा काय संबंध आहे, किती घाण वाटते ती, तिला आधी हकलव तू. तेव्हा आकाश म्हणतो की हो थांब मी हकलवतो. अगं पालताई, तू जा ना इथून, म्हणजे भूमी तुला घाबरते ना, असं आकाश तिला म्हणायला लागतो. तेव्हा भूमी म्हणते की अरे आकाश, तिच्याबरोबर गप्पा कसल्या मारत बसलायस तू, चल आवर ना लवकर, तिला हकलव ना. तेव्हा आकाश हात जोडून म्हणतो की पालताई, कधी कधी ना तू अशीच येत जा, मला खरंच खूप बरं वाटलं आणि तुला थँक्यू म्हणायचं आहे, तुझ्यामुळे माझ्या बायकोची घट्ट मिठी तरी मला मिळाली. बरं एक काम कर, तुझे कोणी नातेवाईक असतील ना त्यांना सांग आमच्या बेडरूममध्ये वरचीवर येत जा, म्हणजे कशी आहे ना ही गोड मिठी मला मिळेल. आणि आत्ता तू प्लीज जा, कारण काय ना एकतर किचनमध्ये तू असशील तर माझी बायको नसेल आणि मला माझी बायको हवी आहे, ती जोडून जायला नको, म्हणून तू प्लीज जा. तेव्हा पाल निघून जाते आणि आकाश तिला म्हणतो की हे बघ गेली पाल निघून, मुली माझं ऐकतात. तेव्हा मग भूमी म्हणते की काय मुली, तो म्हणतो की पाली म्हणालो मी, चल. तेव्हा भूमी म्हणते की आकाश आता जा, मला पुन्हा हे पीठ मळायला लागणार आहे. आणि नंतर पौर्णिमा वाट बघत म्हणते की झालं, सत्यानाश झाला, आता मला हे पेपर दुसरीकडेच कुठेतरी प्लेस करावे लागतील. तर आकाश हा भूमीची वाट बघत असतो आणि अथर्व म्हणतो की हा बघ, हा बायकोला बघण्यासाठी किती अधीर झालेला आहे, येईल भूमिताई येईल. जी म्हणते की काय रे, तुमच्या सासरहून कोणी येणार की नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की बाबा आई हे बाहेरगावी आहेत, प्रशांत येणार आहे. आणि त्याचं सारखं लक्ष भूमीकडे असतं. तितक्यातच समोरून भूमी येते आणि भूमीला पाहिल्यावर तो बघत राहतो आणि बरी दिसतेस असं खानाखुना करतो. तेव्हा भूमी त्याच्याकडे हात करते आणि आकाश गालावर हात ठेवतो आणि नंतर तो ओठावर बोट ठेवून ते गालावर ठेवतो आणि किस दे असं म्हणत असतो. तेव्हा भूमी आता त्याला म्हणत असते की अजिबात नाही, सगळेजण आहेत असं त्यांच्या खानाखुनांनी बोलणं सुरू असतं. भूमी आणि आकाश आता एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. भूमीच्या त्या सौंदर्याकडचं वरून आकाशची नजर काही हटत नसते. आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, भूमी म्हणत असते की ही मंगळागौरीसाठी वाहणारी पत्री आहेत, 16 पत्री आणि त्याचा हा मंत्र, हे सगळं व्यवस्थित मला ठेवून दिलं पाहिजे. त्याच वेळेला आता बाजूलाच असलेल्या FIRच्या कागदावर भूमीची नजर पडते आणि भूमी त्याच्याकडे बघत असते. तेव्हा ती म्हणते की हे सगळं काय आहे, म्हणजे आकाशने बाबांचा अपघात केला आहे. तेव्हा रागिनी म्हणते की हो,
कटू असलं तरी हे सत्य आहे की तुझ्या बाबांचा अपघात हा आकाशच्या गाडीने झाला होता. हे ऐकल्यावर भूमीला धक्का बसतो. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला